नमस्कार मंडळींना, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर बघा पाणी भरत भरत स्वयंपाक मी चाललेला आहे. तर बघा बाहेर घेऊन पाणी एवढी येतं, पटापटा कामं करून घेते. नाश्ता वगैरे केला आहे, चला रुपये काढून टाकतो. तर बघा या सर्वांनी जेवायला कामं झाली, कपडे भांडी. आता यायला दोघी तर जेवायला बसते. परत एकटीला जी वाटत नाही, चाललेली कॅन्सल झालं तर बसली. आता जरा व्हिडिओ बनवले 2-3. फिल्टर नो फिल्टर असं छान दिसतंय. त्याच्यामुळे पांढरे केस दिसायला लागले, ती लावायचं आहे. टाईमच भेटायला, सर्दीमुळे नको वाटायला लागले आता. तर बघा आता काही कामच नाही, काय ते काम करावं वाटते. झालं तर दिदीचं 10वी वगैरे झाली ना, कामच काम आहे. काय टिकली लागली, दात दुखतोय इथं. वाज बी काय गेलं की दात दुखतं. तर लाईक का करत नाही, फॉलो का करत नाही, ती सबस्क्रायबर का करत नाही, वाढवा तरी तर लाईक फॉलो भेटेल ना. कमेंटमध्ये तर सांगा कसे व्हिडिओ बनवू. मला तर काही एवढी आयडिया नाही व्हिडिओ बनवायची. कमेंट बी करत नाही, त्यात सांगत मी नाही. काय म्हणजे आमचे व्हिडिओ चांगले नाही ती का ते बी सांगा, चेंज करू आम्ही. कसे बनवायचे ते बी सांगा, काय टाकायचं असं सांगू शकता. असं काय नाही माहिती. तर बघा आता झोपते, आता काय करू शकत नाही. व्हिडिओ एकटी बनवायचं तर काय बनवणार आहे. मग झोपती. ती गेली वर अभ्यास करते, एक गेली क्लासला, एकटीच बसली बतागत. माहिती आहे का. हेअरस्टाईल कसं वाटतंय मला ते जाऊ दे सांगा. छान वाटते. पहिलं मी आहे ना, माझी लई मोठी केस होती एवढी अशी, पण जाड होती. आता पातळ झाली ती पोरी झाल्यापासून. टेन्शन नाही आणि जरा कमी टेन्शन असतं का. लव्ह मॅरेज केलं आहे. लव्ह मॅरेजमध्ये माहिती आहे ना तुम्हाला कसं असतं जिंदगी. मला विचारून घ्या, लय हार्ड जिंदगी होती माझी. जिंदगीला आत्ता कुठं सुख आहे. म्हणतात ना, जेव्हा सुख येतं तेव्हा दुखणं पण येतं आपल्या शरीराला. तसं झालं मला. जेव्हा सुख नव्हतं तेव्हा चांगली होती. तर काम काम काम, दिवसभर काम, संध्याकाळ जरा रातची झोपाय बी नीट भेटायचं नाही. ती काम करायची, टिकल्या लाव, साड्यांना ब्लाऊज शिव, हे काम कर ते काम कर. आणि आता दिवस चांगला आले ती पण कामच नाही. काय मन कुठं रमतच नाही. झोपती, झोपणे आजारी पडते, म्हणून जुंबाला जाते. माहिती का. काय करावं तीच कळलं. स्वतःचं काय करावं तर पैसे बी लावाय, पैसे बी नाही. त्यांना नाही आवडत बाहेर लय गेलेलं. लोक म्हणतात काम करू, आराम कर म्हणतात, कारण की काम लय केलं या पहिलं. शिजर आहे, आजारी पडते सारखी शिजरमुळं. मला असाल ना सारखे आजारी असते, सारखे कसलं बी एवढं टाकत असते. हे दुखतं ते दुखतं, खरंच दुखतं. शिजर झाल्यापासून ना नुसतं अंगामध्ये कधी कधी तावसन बी नसतं. म्हणजे जगते हेच लय म्हणतात ना महत्त्वाचं आहे. कधी आजारी पडते, कधी ना भरपूर आजारी पडते. शिजर झाल्यापासून कधी वाटलं नव्हतं की शिजर होईल. आणि शिजरमध्ये 2 मुली पटकेनी होतेली. वर्ष नाही झालं होतं, दुसरी बी लगेच झाली. आणि त्यात एवढे कामं करायला लागली शिजरमध्ये. डिलिव्हरी झाल्यानंतर न बी कामं सर्व मीच करायची, कोण नव्हतं सोबत. पोरांना बघायला बी नव्हतं कोण. मग एकटीच्याच अंगावर सगळं पडायचं, सगळं एकटीच करायचं. थोडासा त्रास होता नवऱ्याचा बी, सगळ्यांचाच होता. जिंदगी लई कठीण गेली. सांगायला गेलं तर लई काय पण बोलू शकत नाही म्हणजे का. मग आता माइंड जरा शांत राहिलं ना की वाईट विचार येतात डोक्यामध्ये. काय पण असं वाटतं की मी मरेल सारखं हे सुख मनात येतं. काय येतं ते नाही माहिती मला. माझ्या मनात सारखं असं येतं, मला काहीतरी होईल, मला काहीतरी ही होईल ती होईल असं येत असतं. देवालाच माहिती माझ्या का असं होतं. पण स्वामींचं नाव घेत असते तर सारखी. कालपासून आता कुलदेवताचा उपास चालू केला आहे. बघू आता आपल्याला किती गुण भेटते, बघूया. सगळं करायचं लाईफमध्ये. जर जीवन आहे,
जीवन नाही, जिंदगी आहे तर देवांचं साथ सोडायचे नाही. देव बी आपली साथ सोडत नाही. करायचं स्वामींचं बघानं करायचं, जायला टाईम भेटायला. इलेक्शन होतं त्यामुळे तिकडं गेलेलो, ते झालं. आता या गुरुवारपासून जाईल व मी पुस्तक वाचाय बसणार आहे ना इथं. बोल तू बोल. बघा मम्मी स्वयंपाक करते आणि भाकऱ्या करते. तर कालवून टाकलं, झालं जेवण. कालवून बनलं की झालं जेवण. शिजवून घेतलेले फक्त फ्राय करायची, फोडणी द्यायची. काय त्याला वरतून बाकला तरी जायचं परत. तर बघा झालं स्वयंपाक, आता जाते तयार होते. आज तर शर्ट आवडला आहे किंवा म्हणजे तर बघा आता सुटलाय, चाललं आहे. मी लगेच जेवायला बसली, भूक लागलेली. तर बघा जेवण वगैरे झालं आहे, आता झोपायची तयारी केली. आज वर्कआउट लय झाला जास्त, हा पाय दुखायला लागले म्हणून म्हणलं लवकरच झोपावं. चला गुड नाईट सर्वांना.